पुढची बातमी बघूयात। गॅस सिलेंडर दरवाढी विरोधात पुण्यात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे। फडके हाऊस चौकात शिवसैनिकांचं आंदोलन सुरू आहे। रस्त्यावर स्वयंपाक करून हे आंदोलन केलं जात आहे। सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली जाते। गॅस दर वाढीच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून या ठिकाणी पुण्यात जोरदार आंदोलन केलं जात आहे। जर आपण बघितलं तर अक्षरशः रस्त्यावर अशा पद्धतीने या सगळ्या महिलांनी चूल मांडली आहे। सिलेंडरला या ठिकाणी हार घालण्यात आलेला आहे। ज्या पद्धतीने दर वाढत आहेत त्याच्या विरोधात हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। काही रस्त्यावर अक्षरशः चूल मांडायची वेळ आली, रस्त्यावर चूल मांडायची वेळ आली, रस्त्यावर चूल मांडून बसण्याची अक्षरशः सरकारने वेळ आणलेली आहे। एकीकडे अच्छे दिन म्हणत गॅस दर वाढवणे किंवा रोजच्या दैनंदिन जीवनातील आवश्यक गोष्टींचे दर वाढवणे, यात कसले आलेत अच्छे दिन। रोजंदारी करणारे ज्या महिला आहेत त्यांनी कसं आपलं सामान्य आयुष्य जगावं, त्यासाठी आम्हाला इथे रस्त्यावर उचलून चूल पेटवून हे आंदोलन करणं भाग पडलं। भाजपसाठी जाहीर निषेध आहे। महिलांना जे आता घरगुती गॅस सिलेंडर वाढवल्यामुळे हे प्रॉब्लेम चाललेले आहेत। एकीकडे लाडकी बहिणीचा आमिष दाखवायचा आणि दुसरीकडे हे पैसे वाढवायचे, हे खेळ चाललेला आहे ह्यांचा भाजपचा। आज महागाई कुठं चाललेली आहे? एवढी महागाई केली, 850च्या पार सिलेंडर तुम्ही नेऊन ठेवला। आणि कसं काय तुम्ही म्हणता आम्ही रस्त्यावर बसू नको? आता रस्त्यावर बसण्याचे पर्याय काय? काँग्रेसच्या काळामध्ये जेव्हा गॅस सिलेंडर दर 50 रुपयांनी वाढले होते, त्याच स्मृती इराणी गाव डोक्यावर घेतला होता, सिलेंडर डोक्यावर घेतला होता। आज त्या गेल्या कुठे? भाजप सरकारने 600चा सिलेंडर 850 वर नेला, म्हणून आमच्या महिला भगिनी रस्त्यावर चूल मांडून बसल्यात। मोठ्या संख्येने पुण्यातील या फडके हाऊस चौकामध्ये हे सगळे शिवसैनिक कुठेतरी आंदोलन करतायत आणि केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करतायत। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।